नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनराज पवार तुमचा मित्र. तर मित्रांनो, आज आपण फेब्रुवारी एंडिंग आणि मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये जे उत्पन्न देणारे पीक आहे त्याविषयी थोडेफार प्रमाणात माहिती घेणार आहे आणि ते कोणत्या कंपनीचे बियाणं लागवड करावी याविषयी माहिती घेणार आहे. तर तुम्ही सर्वप्रथम फेब्रुवारी स्टार्टिंगला भेंडी हे उत्पादन करू शकतात, जे 40 ते 45 दिवसात पीक चालू होतं. त्यामध्ये तुम्ही अडवांटाचे राधिका, त्याचबरोबर एच एम क्लाउडची चंपा गोल्ड, त्याचबरोबर अजितची, त्याबरोबर अंकुर, त्याचबरोबर मैको या कंपनीचे वाण तुम्ही लावू शकता. त्यानंतर दुसरं पीक येतं गवार, जे गुजरात साईड चालतं, हायब्रिड प्रकारचं. गवार हेही पीक 40 ते 45 दिवसात येतं. गवारमध्ये तुम्ही नीलम लावू शकतात, नीलम 51, नीलम 61, त्याचबरोबर निर्मलचं 112, 115 या व्हरायटी लावू शकता. त्यानंतर तुम्ही काकडी हेही पीक घेऊ शकता. काकडी हे पीकसुद्धा 40 ते 45 दिवसात चालू होतं. काकडीमध्ये तुम्ही जिप्सी प्लस, शायनी, त्यानंतर सिंड्रेला, त्यानंतर डायनेस्टी, त्यानंतर शिवालिक या प्रकारच्या या प्रकारचे वाण लावू शकता. त्याचप्रकारे तुम्ही मेथी लावू शकतात. मेथी ही तुमचं 30 ते 35 दिवसात उत्पन्न चालू होतं. त्यानंतर तुम्ही धन हे पीकसुद्धा घेऊ शकता. धन्यामध्ये तुम्ही रामशेष, मालव, श्रीरामचं महक, टोकिटाचं सुपर मेलोडी, ॲग्रोसीडचं खुशबू या कंपनीचं तुम्ही धनही लावू शकतात. त्याप्रकारे तुम्ही ज्यांचे तारकाठी किंवा वेलवर्गीय जे पीक आहे ते घेण्याची तयारी असेल तर त्यांनी गिलकं हे पीक पण घेऊ शकतात. गिलका या पिकामध्ये तुम्ही अडवांटाचं दामिनी 2, त्यानंतर निर्मल सीडचं निर्मल 88 हे पीक लावू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही दोडकं हेही पीक घेऊ शकतात. दोडकं हे पीकसुद्धा 40 ते 45 दिवसात येतं. तर दोडक्यामध्ये तुम्ही निर्मलचं 786, त्याच्यानंतर एच एम क्लाउडचं विनायक, त्याच्यानंतर ध्रुव ह्या प्रकारचे वाण लावू शकतात. आणि शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त पीक पण 25 फेब्रुवारीपर्यंत लावलं तरी चालेल, मग स्टॉक पैसा येणार आहे. त्याचबरोबर टरबूज हे पीकसुद्धा तुम्ही करू शकता. टरबूज या पिकाला पण थोड्याफार प्रमाणात खर्च लागतो, पण मग त्याचंही भरपूर प्रमाणात उत्पन्न भेटतं. आणि त्यानंतर तुम्ही टमॅटो, मिरची हे पण लावू शकता. टमॅटोमध्ये तुम्हाला जर उन्हाळी वाण घ्यायचा असेल तर अथर्व 575 हे लावू शकतात. त्याचबरोबर मिरचीमध्ये जर लवंगी सेगमेंट जे आहे G4 म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये तुम्ही नवतेज हे पण वाण लावू शकतात. आणि जर जाड सेगमेंटमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही बलराम, नवल हे सुद्धा वाण लावू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी एंडिंग ते मार्च 15 तारखेपर्यंत या तारखेपर्यंत तुम्हाला जे पीक लागणार आहे त्या पिकाविषयी माहिती दिलेली आहे. तरी ते पीक लावावे. आणि ह्या पिकांचं जे काही बियाणं लागत असेल तर आमची शाखा राका सीड्स सटाणा या ठिकाणी हे सर्व प्रकारचे बियाणं तुम्हाला योग्य त्या दरात उपलब्ध करून देण्यात येईल. धन्यवाद.